नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल बंतू। एक छोट्याशा गॅपनंतर आपले व्हिडिओज आता परत येणार आहे। व्हिडिओज अजून इफेक्टिव्ह होण्यासाठी आपण थोडी सिस्टीम किंवा फॉर्मॅट चेंज केलेला आहे असं मी बोलेल। जसं तुम्ही बघू शकता व्हाईट बोर्डला आपण डिजिटल बोर्डने रिप्लेस केलेला आहे। सो होपफुली पुढचे व्हिडिओज आधीच्या व्हिडिओजपेक्षा अजून इंटरेस्टिंग राहतील, बेटर राहतील आणि तुम्हाला अभ्यास करायला मजा येईल। सो आपण क्लास 10 सायन्स अभ्यास करत आहोत। सायन्समध्ये बेसिकली फिजिक्स रिलेटेड जे चॅप्टर आहे ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे। फिजिक्स नंतर आपण यामध्ये असणार सब्जेक्ट केमिस्ट्रीकडे मूव्ह करणार आहोत। केमिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत। सो त्यामध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात आधी चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स। सो केमिस्ट्री ज्यावेळेस आपण बोलतो केमिस्ट्री म्हटल्यावर जनरली आपल्या डोळ्यासमोर काय सिनारिओ येतो की केमिस्ट्री म्हणजे एक लॅब आहे, त्या लॅबमध्ये व्हाईट कोट घातलेले लोक काही काम करत आहे, सायंटिस्ट आहे, काहीतरी तिथे रिॲक्शन्स होत आहे, एखादा लिक्विड कोणी टाकते त्याच्यातून काहीतरी गॅस बाहेर पडतोय, धूर बाहेर पडतोय, वेगवेगळ्या कलर्सचे काहीतरी फ्लेम्स येत आहे। सो असं एक जनरल सिनारिओ ज्यावेळेस आपण केमिस्ट्री बोलतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतो। बट केमिस्ट्री हे फक्त लॅबपुरतंच मर्यादित नाही आहे। केमिस्ट्री इज ऑल अराउंड अस। आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा बऱ्याचशा प्रोसेस होत असतात की जिथे केमिस्ट्री किंवा केमिकल रिॲक्शनचा रोल आपण बघू शकतो। सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे। ओके, सो स्टार्टिंग विथ चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन। सो या चॅप्टरचे साधारण 5 ते 6 व्हिडिओज असतील, पूर्ण थेरी कव्हर करणारे। त्यानंतर एक व्हिडिओ असेल समरीचा। समरी म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो त्याची एक क्विक किंवा धावती रिव्हिजन। आणि त्यानंतर एक व्हिडिओ असणार आहे एक्सरसाइज, म्हणजे तुमच्या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहे त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचे डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळतील एका PDF मध्ये। त्या PDFची लिंकसुद्धा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे। ठीक आहे, सो यामध्ये बेसिकली आपल्याला केमिकल रिॲक्शन आणि केमिकल इक्वेशन असे 2 पार्ट्स बघायचे। केमिकल रिॲक्शन होते म्हणजे काय होतं, त्यानंतर केमिकल रिॲक्शनचे टाइप्स काय आहे, केमिकल इक्वेशन म्हणजे काय, त्याची गरज का पडते, केमिकल इक्वेशन कसे बॅलन्स करायचे, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत। सो स्टार्टिंग विथ फर्स्ट पार्ट केमिकल रिॲक्शन। केमिकल रिॲक्शन म्हणजे काय त्याने आपल्याला सुरुवात करायची आहे। बट केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला एक टर्म माहिती पाहिजे, केमिकल चेंज म्हणजे काय। प्रिव्हियस क्लासमध्ये आपण ह्या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे। ज्यावेळेस आपण चेंज बोलतो केमिस्ट्रीमध्ये तर चेंजला आपण 2 टाईपमध्ये कॅटेगराईज करू शकतो किंवा चेंज आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज अशा 2 टाईपमध्ये डिवाइड करू शकतो। ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला। सो फिजिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज म्हणजे काय, एखादी घटना आपल्या अवतीभोवती घडते, मग त्या घटनेमध्ये केमिकल चेंज होत आहे का फिजिकल चेंज होत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। सो त्याची एकदा आपण क्विक रिव्हिजन करूया, फिजिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज म्हणजे काय, आणि त्यानंतर केमिकल रिॲक्शनकडे मूव्ह होऊया। सो व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज। चेंजेस म्हणजे काय, बदल। बऱ्याचशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात। एक सिंपल एक्झाम्पल जर आपण घेतलं जे आपण घरामध्ये नेहमी बघतो, दूध आणि दुधापासून दही बनणं। ठीक आहे, मिल्क टू कर्ड, दुधापासून दही बनणं। आता ही जी प्रोसेस आहे, दूध आणि दही हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहे, बरोबर। जरी दह्याचा बेस दूध असला तरी दूध आणि दही हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहे। दुधाच्या प्रॉपर्टी, दुधाचं टेक्स्चर किंवा त्याचं कंपोजिशन आणि दह्याच्या प्रॉपर्टी, दह्याचं टेक्स्चर, दह्याचं कंपोजिशन कम्प्लिटली डिफरंट आहे। सो दुधापासून दही बनणे ही जी प्रोसेस आहे किंवा हा जो चेंज आहे या चेंजला आपण बोलतो केमिकल चेंज। ठीक आहे, दुधापासून दही बनणे याला आपण केमिकल चेंज बोलतो। म्हणजे थोडक्यात काय, केमिकल चेंज म्हणजे काय होते, एका सबस्टन्सपासून नवीन एक सबस्टन्स फॉर्म होते, बरोबर। याच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहे, कंपोजिशन ऑफ मॅटर दोघांचं डिफरंट आहे, प्लस दह्यापासून दूध मिळवणं पॉसिबल नाही आहे। दुधापासून दही मिळतं, दह्यापासून दूध मिळणं पॉसिबल नाही आहे। म्हणजेच काय, हा जो चेंज आहे हा चेंज इरिव्हर्सिबल आहे। कोणता चेंज, इरिव्हर्सिबल। इरिव्हर्सिबलचा अर्थ समजतो। रिव्हर्सिबल म्हणजे काय, उलट्या दिशेने सुद्धा। इरिव्हर्सिबल म्हणजे काय, उलट्या दिशेने पॉसिबल नाही। म्हणजे रिव्हर्सिबल म्हणजे काय, ए पासून जर मला बी मिळत असेल तर बी पासून परत ए जर मला मिळत असेल, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये दोन्ही प्रोसेस पॉसिबल असेल त्याला आपण बोलतो रिव्हर्सिबल प्रोसेस। इरिव्हर्सिबल म्हणजे काय, ए पासून मला बी मिळतं बट बी पासून परत उलट येऊन मला ए मिळणार नाही, त्याला आपण बोलतो इरिव्हर्सिबल प्रोसेस। ठीक आहे, सो दुधापासून दही मिळतं, दह्यापासून परत दूध मिळणं पॉसिबल नाही आहे। सो याला आपण काय बोलू शकतो, याला आपण बोलतो इरिव्हर्सिबल चेंज। सो असे जे चेंजेस असतात याला आपण बोलतो केमिकल चेंज। आठवतं किंवा एक बेसिक जर माहिती नसेल तर एक बेसिक आयडिया आली केमिकल चेंज म्हणजे काय। सो केमिकल चेंजमध्ये होतं काय, बेसिकली एका सबस्टन्सपासून एक दुसरा नवीन सबस्टन्स बनत आहे, दोघांच्या प्रॉपर्टी किंवा कंपोजिशन ऑफ मॅटर कम्प्लिटली डिफरंट आहे। आणि जनरली हे जे चेंजेस असतात हे चेंजेस इरिव्हर्सिबल असतात, म्हणजे उलट्या दिशेने पॉसिबल नसतात। तर यामध्ये जनरली हा शब्द मी बोलते का ते पुढे जाऊन तुम्हाला समजेल। ठीक आहे, तर हा जो चेंज आहे याला आपण बोलतो केमिकल चेंज। केमिकल चेंजचा अजून एक एक्झाम्पल,
फळ पिकणे, एक कच्ची केळी आहे, ही केळी पिकून पक्की केळी बनते. कच्च्या केळीचं कंपोजिशन आहे, पक्या केळीचं कंपोजिशन किंवा टेक्स्चर किंवा चव दोन्ही डिफरंट आहे. पिकलेल्या केळीपासून परत कच्ची केळी मिळणं पॉसिबल नाही आहे. सो हा जो चेंज आहे या चेंजला आपण बोलतो केमिकल चेंज. ठीक आहे, समजतं केमिकल चेंज म्हणजे काय. सो बेसिकली एक नवीन सबस्टन्स फॉर्म होतं असं आपण बोलू शकतो, किंवा जो ओरिजिनल सबस्टन्स होता त्याचं कॉम्पोजिशन आणि नवीन सबस्टन्सचं कॉम्पोजिशन टोटली डिफरंट असतं. याला आपण बोलतो केमिकल चेंज. हे झालं केमिकल चेंज. मग फिजिकल चेंज म्हणजे काय, तर फिजिकल चेंज समजण्यासाठी एक सिम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे आईस टू वॉटर, कन्व्हर्जन ऑफ आईस टू वॉटर. ज्यावेळेस बर्फापासून बर्फाचं पाणी बनतं. ठीक आहे, आईस आणि वॉटर, बर्फापासून पाणी बनतंय. आता या दोघांचा जर विचार केला, आईस H2O, वॉटर H2O, दोन्ही ठिकाणी पाणीच आहे. बरोबर, फक्त काय होते इथे फेज चेंज होते किंवा स्टेट चेंज होतोय. बरोबर, फेज चेंज होते, स्टेट चेंज होते, म्हणजे कंपोजिशन ऑफ मॅटर सारखंच राहिलेलं आहे. समजते, कंपोजिशन ऑफ मॅटर सारखंच राहिलेलं आहे. प्लस यामध्ये पाण्यापासून परत बर्फ मिळवणं पॉसिबल आहे. सो हा आहे एक रिव्हर्सिबल चेंज. तर असे जे चेंजेस असतात याला आपण बोलतो फिजिकल चेंज. अगेन हे चेंजेस रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे. तर यामध्ये आपण जनरली हा शब्द वापरतो, कारण यामध्ये काही अपवाद असतात, काही एक्सेप्शन्स असतात. त्यामुळे आपण असं बोलतो जनरली दिस चेंजेस आर रिव्हर्सिबल ऑर जनरली दिस चेंजेस आर इरिव्हर्सिबल. समजते. सो फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय, त्यासाठी इथे दोन एक्झाम्पल दाखवलेले आहे. एका ठिकाणी एका बोलमध्ये आईस दाखवलेला, बर्फ दाखवला आहे, त्या बर्फाचं पाणी होतं असं दाखवलं आहे. या ठिकाणी एक केळी दाखवलेली, पिकलेली केळी दाखवलेली आहे. सो हा झाला फिजिकल चेंज, हा झाला केमिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे काय, यामध्ये फक्त त्याची स्टेट चेंज होते. ठीक आहे, किंवा फेज चेंज होते. या ठिकाणी कंपोजिशनच चेंज होते. सो हा झाला बेसिक डिफरन्स फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मधला. ठीक आहे, समजते. सो फिजिकल चेंज म्हणजे काय, ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, मॅटरशी किंवा पदार्थाची स्टेट चेंज होते किंवा फेज चेंज होते. अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. आणि हा चेंज टेम्पररी असतो. बरोबर, बर्फापासून पाणी बनते, पाण्यापासून परत आपण बर्फ मिळवू शकतो, किंवा उलटं सुद्धा पाण्यापासून बर्फ मिळवणे हा सुद्धा झाला एक फिजिकल चेंज. तर जनरली हा चेंज टेम्पररी असतो. इथे ऑफन वापरलेला आहे. ऑफन म्हणजे काय, बऱ्याचदा. ठीक आहे, जनरली हा चेंज टेम्पररी असतो. म्हणजे असं नाही की कंपल्सरी, असं नाही की प्रत्येक वेळेस हा चेंज टेम्पररी असेल, याला सुद्धा काही एक्सेप्शन्स असतात. ठीक आहे. देन केमिकल चेंज, कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. मॅटरचा म्हणजे जो पदार्थ आहे त्याचं कंपोजिशन चेंज होत आहे. ठीक आहे, दूध आणि दही हे एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवायचं फॉर केमिकल चेंज. कंपोजिशन तर चेंज झालेलं आहे अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. आणि जनरली हा जो चेंज असतो हा परमनंट असतो. जनरली दॅट चेंज रिमेन्स परमनंट. ठीक आहे, समजते फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणजे काय. सो यामध्ये एक टेबल दाखवलेला आहे. यामध्ये पॉईंट ऑफ डिफरन्सेस सांगितले की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमध्ये नेमका काय फरक असतो. सो फर्स्ट पॉईंट, दिस हॅपन्स ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर और प्रेशर. काही पॅरामीटर्स असतात जसं काही टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, याच्यामुळे हे चेंजेस होतं. जसं आईस टू वॉटर टेम्परेचरमुळे होते. सो हा चेंज होतो बिकॉज ऑफ सम पॅरामीटर, चेंज इन पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर और प्रेशर. केमिकल चेंज ड्यू टू केमिकल रिॲक्शन बिटवीन सबस्टन्सेस. दुधापासून दही बनते, बॅक्टेरिया काहीतरी प्रोसेस करतात, तिथे काहीतरी केमिकल प्रोसेस होते, केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे हे केमिकल चेंजेस होतात. ठीक आहे, सो दिस हॅपन्स ड्यू टू केमिकल रिॲक्शन्स बिटवीन सबस्टन्सेस. नेक्स्ट पॉईंट, दिस आर ऑफन रिव्हर्सिबल. जनरली हे चेंजेस रिव्हर्सिबल असतात, ऑफन. ठीक आहे, इथे सुद्धा युजली, ऑफन हे शब्द वापरलेले, म्हणजे कंपल्सरी असं नाही. इथे सुद्धा काही अपवाद असणार आहे, म्हणून इथे नेहमी ऑफन, युजली असे शब्द वापरलेले असतात. ठीक आहे, दिस चेंजेस आर ऑफन रिव्हर्सिबल. जनरली हे चेंजेस रिव्हर्सिबल असतात. बर्फापासून पाणी बनणे, पाण्यापासून बर्फ बनणे, जनरली हे चेंजेस रिव्हर्सिबल असतात. युजली इरिव्हर्सिबल, दह्यापासून दूध मिळणं पॉसिबल नाही. सो हा झाला इरिव्हर्सिबल चेंज. युजली वापरलेला आहे, कारण यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन आहे. ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये हे डिस्कस करणार आहोत की एक्सेप्शन नेमके कोणते आहे. देन कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम. जो पदार्थ आहे, मॅटर आहे, त्याचं कंपोजिशन सारखंच राहतं. आईस वॉटर H2Oच आहे, कंपोजिशन चेंज झालेला नाही आहे. आणि या केसमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. देन एक्झाम्पल, आईस टू वॉटर, वॉटर टू आईस. आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं किंवा वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होतं. दिस इज फिजिकल चेंज. अँड कन्वर्जन ऑफ मिल्क टू कर्ड, दुधापासून दही बनणे, दिस वन इज केमिकल चेंज. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आपल्याला एक टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेलं आहे. सो आपल्याला काही फेनॉमिनन दिलेले आहे, काही घटना दिलेल्या आहे. तर आपल्याला चेक करायचं फिजिकल चेंज कोणता आणि केमिकल चेंज कोणता. ज्यावेळेस आपण हे चेक करू तर लगेच तुम्हाला इथे तुमचे कॉन्सेप्ट पक्की क्लिअर होईल. केमिकल चेंज आपण कशा बेसिसवर डिसाईड करतो किंवा फिजिकल चेंज कोणत्या बेसिसवर डिसाईड करतो. सो टेबलमध्ये फर्स्ट दिलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर आपण ऑलरेडी हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये, फिजिकल चेंज त्याने ऑलरेडी ते टिक केलेलं आहे. दिस इज फिजिकल चेंज. नेक्स्ट, कुकिंग ऑफ फूड. ज्यावेळेस आपण
फूड कुक करतो, ज्यावेळेस आपण जेवण बनवतो किंवा फॉर एक्झाम्पल भाजी बनवतो, यामध्ये काय होतं, कच्ची भाजी हे होते, शिजते, बरोबर, कच्ची भाजी शिजते. यामध्ये ओरिजिनल जी कच्ची भाजी असते तिचं टेक्स्चर, कंपोजिशन आणि जी शिजलेली भाजी असते तिचं कंपोजिशन, टेक्स्चर हे कम्प्लिटली डिफरंट असतं. मग आपण असं बोलू शकतो कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होते, त्यामुळे हा कोणता चेंज असणार आहे, केमिकल चेंज. ठीक आहे, तो जनरली कुकिंग जे असतो, कुकिंग इज केमिकल चेंज. ओके, देन नेक्स्ट इज रायपनिंग ऑफ फ्रूट, एखादं फळ पिकणे, कोणता चेंज असणार आहे, फिजिकल का केमिकल, आपण आत्ताच डिस्कस केलं, दिस वन इज केमिकल चेंज. ओके, देन मिल्क टर्न इन टू कर्ड, मिल्कचं कन्वर्जन कर्डमध्ये होणार, हा सुद्धा झाला केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटरचं इव्हॅपोरेशन होणे, वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं म्हणजे काय, वॉटरचं कन्वर्जन स्टीममध्ये होतं, बरोबर, वॉटरचं कन्वर्जन स्टीममध्ये होतं. सो यामध्ये हा फिजिकल चेंज असणार आहे का केमिकल चेंज असणार आहे. वॉटर आणि स्टीम या दोन्ही काहीतरी फेजेस आहे किंवा काहीतरी स्टेट्स आहे, दोन्ही ठिकाणी H2O तर प्रेझेंट आहे, बरोबर, म्हणजे कंपोजिशन सारखंच राहिलेलं आहे, इथे कोणतीच केमिकल रिॲक्शन झालेली नाही आहे. सो दिस वन इज फिजिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, दिस इज फिजिकल चेंज. ठीक आहे, समजते. देन डायजेशन ऑफ फूड इन स्टमकमध्ये फूडचं डायजेशन होणं, फूडचं डायजेशन ऑब्व्हियसली इथे बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन होतात, एन्झाईम्स असतात डायजेशनसाठी. सो हा चेंज कोणता असणार आहे, फिजिकल चेंज असणार का केमिकल चेंज असणार आहे, ऑब्व्हियसली दिस वन इज केमिकल चेंज. देन साईज रिडक्शन ऑफ नॅफ्थलिन बॉल्स एक्सपोज टू एअर, नॅफ्थलिन बॉल म्हणजे काय, डांबरगोळी जर आपण हवेमध्ये ठेवली, उघड्यावर ठेवली तर त्याची साईज कमी होते, छोट्या होत्या त्या गोळ्या. इव्हन कापूर, आपण जे देवघरामध्ये कापूर वापरतो ते पण जर आपण असं ओपन हवेमध्ये ठेवलं त्याची साईज कमी होते. हा चेंज फिजिकल आहे का केमिकल आहे. आता यामध्ये बघा काय होते की त्याची साईज कमी होते, तर ही जी प्रोसेस असते की सॉलिड स्टेटपासून डायरेक्टली गॅस स्टेटमध्ये जाणे, याला आपण बोलतो सब्लिमेशन, माहिती असेल तुम्हाला. सो सब्लिमेशन ह्या प्रोसेसमध्ये होतं, इथे फक्त काय होतं, स्टेट चेंज होते, केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रोसेस काहीच होत नाहीये, स्टेट चेंज होते, फेज चेंज होते, त्यामुळे हा चेंज कोणता असणार आहे, हा चेंज असणार आहे फिजिकल चेंज. ठीक आहे, फिजिकल चेंज का, साईज रिडक्शन होते म्हणजेच काय, सॉलिडचं कन्वर्जन गॅसमध्ये होते, स्टेट चेंज होते, त्यामुळे हा असणार फिजिकल चेंज. इथे कोणत्याच प्रकारची केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रोसेस होत नाहीये. ओके, देन स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, तुम्ही बघितलं असेल शहाबादी फरशी किंवा जो आपल्या किचनमध्ये कडप्पा असतो त्याच्यावर जर लेमन ज्यूस पडला तर तिथे असे डाग पडतात. ठीक आहे, ही कोणती प्रोसेस आहे, यामध्ये काय होतं, लेमन ज्यूस ॲसिडमुळे ॲसिडची तिथे रिॲक्शन होते, म्हणजे थोडक्यात काय तिथे काहीतरी केमिकल चेंज होते, त्यामुळे हा चेंज कोणता असणार आहे, केमिकल चेंज. ओके, हा असणार आहे केमिकल चेंज. देन ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट, एखाद्या हाईटवरनं जर एखाद्या ग्लासची वस्तू खाली पडली, काचेची वस्तू खाली पडली तर ती तुटते, मग हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे. ग्लासची वस्तू तुटते, जरी ती वस्तू तुटली, तिचे तुकडे झाले आहे, कंपोजिशन तर सारखंच राहिलेलं आहे, ग्लास पार्टिकल्स राहिलेला आहे, कोणत्याच प्रकारची केमिकल रिॲक्शन इथे झालेली नाही आहे, कंपोजिशन सारखं राहिलेलं आहे, चेंज काहीच झालेलं नाही, म्हणजे ही प्रोसेस कोणती आहे किंवा हा चेंज कोणता आहे, हा आहे फिजिकल चेंज. ठीक आहे, आपण बोलतो की फिजिकल चेंजेस आर ऑफन रिव्हर्सिबल, हे चेंजेस जनरली रिव्हर्सिबल असतात. हा आहे फिजिकल चेंज, राईट, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट, हा आहे फिजिकल चेंज. बट ज्यावेळेस तो कप तुटतो, त्याचे तुकडे होत आहे, रिव्हर्स प्रोसेस पॉसिबल आहे का नाही, म्हणजे आपण ऑब्व्हियसली आपण काही ते चिटकून वगैरे बनवू शकतो, बट नॅचरली ती प्रोसेस पॉसिबल आहे का नाही. सो हा जो चेंज आहे हा फिजिकल चेंज, दिस चेंज इज इरिव्हर्सिबल. ठीक आहे, आपण जे बोलू ना की जनरली किंवा ऑफन आपण शब्द का वापरतो, कारण काही एक्सेप्शन्स असतात, हे झालं एक्सेप्शनचे एक्झाम्पल. ठीक आहे, एकदा बोर्डवरचे सगळे एक्झाम्पल नीट बघून घ्या, समजून घ्या फिजिकल चेंज कोणता आणि केमिकल चेंज कोणता. तर आपल्याला ॲक्च्युली आपण केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करणार आहोत, तर आपला मेजर फोकस असणार केमिकल चेंजेसवरती, फिजिकल चेंज फक्त रेफरन्ससाठी लक्षात राहू द्या. ओके, सो यानंतर आपण मूव्ह होऊया मेन मुद्द्याकडे, केमिकल रिॲक्शन ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. केमिकल चेंजेस आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितले. जर तुम्हाला कोणी विचारलं केमिकल चेंजेसचे का 5 एक्झाम्पल द्या, मग त्यामध्ये तुम्ही काय काय सांगू शकता. कन्वर्जन ऑफ मिल्क टू कर्ड, हे एक बेस्ट एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल समजण्यासाठी. त्यानंतर डायजेशन प्रोसेस, रेस्पिरेशन प्रोसेस, ह्या दोन्ही सुद्धा केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल आहे. या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते एक्झाम्पल देऊ शकता. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आपण ॲपल कट करतो, सफरचंद कट करतो आणि ते जर असं खूप वेळेस उघडं ठेवलं तर त्याच्यावरती असं तुम्हाला रेड कलरचा लेअर आलेला दिसतो, बरोबर, म्हणजे तिथे बेसिकली काय होतं, ऑक्सिडेशन होतं. सो ही जी प्रोसेस आहे किंवा इथे हा जो चेंज तुम्हाला दिसतो, वरती जो लेअर दिसतो, दिस इज केमिकल चेंज. ओके,
किंवा अजून एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की एखादी जुनी तुमची सायकल असेल किंवा जुनं काही सामान असेल, लोखंडी सामान, आणि ते जर असंच हवेमध्ये पडलेलं आहे, त्याला पाऊस लागतोय, वारा लागतोय, तर त्याला गंज चढतो, बरोबर. आपण म्हणतो की करोजन होतंय किंवा गंज चढतोय, तर गंज चढतोय, दिस इज अगेन अ केमिकल चेंज. हे सुद्धा केमिकल चेंजचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. त्यानंतर घरामध्ये असणारे एक्झाम्पल जर म्हणायचं, आपण घरामधलं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर आपल्याकडे ज्या चांदीच्या वस्तू असतात, या चांदीच्या वस्तू काही दिवसांनी काळ्या पडतात, काळपटतात. दिस इज अगेन केमिकल चेंज. इव्हन तांबं पितळ, त्याचा सुद्धा कलर चेंज होतो, त्याच्यावर त्याचा एक ग्रीन लेअर येतो. सो दिस इज अगेन केमिकल चेंज. सो असे बरेचसे एक्झाम्पल्स केमिकल चेंजचे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता हे जे केमिकल चेंजेस आहे, तर आपल्याला बेसिकली बघायचं आहे केमिकल रिॲक्शन. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन आपल्याला बघायचे. हे केमिकल चेंजेस कशामुळे होत आहे? दुधाचं कन्वर्जन दह्यामध्ये होत आहे. हे केमिकल चेंजेस कशामुळे होतात? तर काही केमिकल प्रोसेसेस होतात. या केमिकल प्रोसेसमुळे एक नवीन सबस्टन्स फॉर्म होतो आणि ही जी प्रोसेस असते यालाच आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. याला पण काय बोलतो? केमिकल रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शन म्हणजे बेसिकली काय, काहीतरी प्रोसेस होते आणि त्यामुळे एका सबस्टन्सपासून दुसरा सबस्टन्स फॉर्म होते आणि ते आपण केमिकल चेंजच्या फॉर्ममध्ये बघू शकतो. तर ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शनला जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर आपण त्याला कसं डिफाईन करणार? व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच वन ऑर मोर सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इंटू न्यू सबस्टन्सेस. सो केमिकल चेंज म्हणजे काय? केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच, केमिकल रिॲक्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये वन ऑर मोर सबस्टन्सेस, एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इंटू न्यू सबस्टन्सेस. त्याचं कन्वर्जन नवीन सबस्टन्समध्ये होतं. ओरिजिनल सबस्टन्स एक असेल, एकपेक्षा जास्त असेल, त्याचं कन्वर्जन नवीन सबस्टन्समध्ये होतो. ही जी प्रोसेस असते हिला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. ठीक आहे. तर केमिकल रिॲक्शन होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. जे सबस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये काहीतरी बॉन्ड ब्रेकिंग होता, बॉन्डमध्ये काहीतरी चेंजेस होता अँड फॉर्म्स न्यू बॉन्ड लिडिंग टू न्यू सबस्टन्सेस. बॉन्ड ब्रेकिंग होता, नवीन बॉन्ड फॉर्म होता आणि त्यामुळे नवीन सबस्टन्स फॉर्म होता. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? सो व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त सबस्टन्सेस नवीन सबस्टन्समध्ये कन्वर्ट होता. हे कशामुळे होता? त्या ठिकाणी बॉन्डचं ब्रेकिंग होतं, नवीन बॉन्ड फॉर्म होता आणि त्यामुळे नवीन सबस्टन्स फॉर्म होतो. एवढं तुम्हाला केमिकल रिॲक्शन संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला दोन टर्म्स माहिती पाहिजे. एक टर्म असते रिॲक्टंट, एक टर्म असते प्रॉडक्ट. ठीक आहे. एक आहे रिॲक्टंट, एक असतं प्रॉडक्ट. ओके. रिॲक्टंट म्हणजे काय? रिॲक्टंट नाव सांगते की रिॲक्शन घडून आणणारे जे सबस्टन्सेस असतात त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. रिॲक्शन बघतोय आपण, केमिकल रिॲक्शन बघतोय. सो केमिकल रिॲक्शन घडून आणणारे जे सबस्टन्सेस असतात त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. प्रॉडक्ट म्हणजे काय? जे आपल्याला एंडला मिळतात त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे आपण घरामध्ये केक बनवतो, बरोबर. केक बनवताना आपण काय काय घेतो? सपोज मी घेतला मैदा, ठीक आहे. त्यानंतर लेट्स से बटर, त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अजूनही बरेचसे काही पदार्थ असेल. सो हे आपण घेतलं, हे सगळे मिक्स केले, आपण अवनमध्ये ठेवलं, त्यानंतर त्याच्यापासून आपल्याला मिळाला हे केक बोलेल किंवा मग केक बनताना हीटसुद्धा बाहेर पडते, हीट पण मी बोलेल. ठीक आहे. आता यामध्ये काय होते? या सगळ्या सबस्टन्सेसपासून हा एक सबस्टन्स फॉर्म होते, बरोबर. वन ऑर मोर सबस्टन्सेस त्याच्यापासून सबस्टन्स फॉर्म होते. सो ही झाली केमिकल रिॲक्शन. आणि यामध्ये हे सगळे एकत्र काम करते रिॲक्शन घडवण्यासाठी किंवा रिॲक्शन कशावर घडते? ह्या सगळ्या सबस्टन्सवर घडते. तर हे जे आहे याला आपण बोलतो रिॲक्टंट. याला आपण काय बोलतो? रिॲक्टंट. आपल्याला काय बनवून मिळालेलं आहे? केक. सो केक काय असणार आहे? केक असणार आहे प्रॉडक्ट. अगदी सिंपल आहे, म्हणजे एवढं कॉम्प्लेक्स काही नाही आहे की रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टमध्ये कन्फ्युजन होईल असं काहीच नाही. सिंपल आहे. रिॲक्टंट जे रिॲक्शन करता, जे रिॲक्ट होता त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. प्रॉडक्ट म्हणजे काय? एक एंड आउटपुट आपल्याला काय मिळतं त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. एक्झाम्पल, हे सगळे पदार्थ जे आहे, सगळे सबस्टन्सेस दिज आर रिॲक्टंट आणि जो एंड प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल तुम्ही एक्झाममध्ये नाही देणार, हे जस्ट जनरल अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो रिॲक्टंट म्हणजे काय? सबस्टन्सेस दॅट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये जे सबस्टन्सेस पार्टिसिपेट करतात, भाग घेतात, त्यांना आपण बोलतो रिॲक्टंट. ठीक आहे. अँड व्हॉट इज प्रॉडक्ट? सबस्टन्सेस फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रिझल्ट काय, रिॲक्शनचा आउटपुट काय आहे त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. ठीक आहे. मिल्क आणि कर्ड. मिल्क आपण याला बोलू शकतो रिॲक्टंट आणि त्यानंतर कर्ड इज अ प्रॉडक्ट. ओके. समजते? तर केमिकल रिॲक्शनमध्ये नेहमी रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे किंवा ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. बट ते आयडेंटिफाय करणं खूप इझी आहे. जे रिॲक्ट होतं ते रिॲक्टंट असतात, जे आपल्याला एंडला आउटपुट मिळतं दॅट इज प्रॉडक्ट. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके.
त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कंबक्शन ऑफ कोल इन एअर. हवेमध्ये ज्यावेळेस आपण कोळसा जाळतो, ठीक आहे, कंबक्शन ऑफ कोल इन एअर, ज्यावेळेस आपण हवेमध्ये कोळसा जाळतो तर एक्झॅक्टली कोल म्हणजे काय असतो? कोल म्हणजे काय? कार्बन. माहिती असेल तुम्हाला कोल म्हणजे काय? कार्बन. हवेमध्ये जाळतो त्यावेळेस तो काय करतो? जळण्यासाठी हवेमध्ये असणारा ऑक्सिजन घेतो. सो ऑक्सिजन, हे जे दोन आहे हे दोन एकत्र काम करतात, हे दोघं रिॲक्शन घडून आणताय, म्हणून याला आपण बोलतो रिॲक्टंट. ठीक आहे. ज्यावेळेस आपण हवेमध्ये कोळसा जातो की कंबक्शन ऑफ कोल इन एअर ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला रिझल्ट काय मिळतो? कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो, हीट बाहेर पडते, लाईट बाहेर पडते. ठीक आहे. हीट, लाईट आणि कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला रिझल्ट मिळाला आहे. बरोबर. हे एकत्र काम करत आहे आणि त्याचा रिझल्ट आहे हा, म्हणून याला आपण काय बोलणार? प्रॉडक्ट. याला आपण बोलणार प्रॉडक्ट. क्लिअर आहे? अगदी सिंपल आहे. रिॲक्टंट म्हणजे काय? प्रॉडक्ट म्हणजे काय? एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवा. इव्हन एक्झाम्पल पण लक्षात ठेवण्याची गरज नाही, नावावरूनच तुम्हाला समजतं रिॲक्टंट म्हणजे काय आणि प्रॉडक्ट म्हणजे काय. ओके. सो आता केमिकल रिॲक्शन आपल्याला समजलं की केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय होतं. बट या केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काही इक्वेशनचा यूज करतो, त्याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. ठीक आहे. मॅथ्समध्ये आपण इक्वेशनचा अभ्यास केलेला आहे. इक्वेशनचा आपण यूज काय करतो? जसं मला माहिती आहे की दोनामध्ये मी 3 ॲड केले तर मला 5 मिळतात. ओके. इफ यू ॲड 2 to 3 देन वी गेट 5, हे तर मला माहिती आहे. बट हे मी असं मोठं पूर्ण सेंटेन्स लिहिते का की इफ वी ॲड 2 to 3 देन वी गेट 5, असं मोठं सेंटेन्स मी लिहित नाही. तर हे थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करतो? आपण इक्वेशनचा यूज करतो. ठीक आहे. इक्वेशन म्हणजे आपण काय लिहितो? ज्यावेळेस मॅथ्समध्ये इफ यू ॲड 2 to 3 देन वी गेट 5, तर आपण काय करतो? हे इझिली रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हे असं लिहितो. बरोबर. याला आपण बोलतो मॅथमॅटिकल इक्वेशन. त्याच पद्धतीने केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण केमिकल इक्वेशनचा यूज करतो. केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण केमिकल इक्वेशनचा यूज करतो. सो ह्या केमिकल इक्वेशनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यासोबत आपल्याला वर्ड इक्वेशन म्हणजे काय ते सुद्धा बघायचं आहे. सो केमिकल इक्वेशन्स त्यामध्ये आपण 2 टर्म बघणार आहोत. एक आहे वर्ड इक्वेशन आणि एक आहे केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन म्हणजे काय? सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड एज वर्ड इक्वेशन. वर्डमध्ये एखादं इक्वेशन लिहिणं किंवा एखादी केमिकल प्रोसेस आहे, केमिकल रिॲक्शन आहे, ती वर्डच्या फॉर्ममध्ये लिहिणं, याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. ठीक आहे. वर्ड इक्वेशन जसं आपण आता एक एक्झाम्पल बघितलं, कंबक्शन ऑफ कोल इन एअर. ज्यावेळेस आपण कोल किंवा कोळसा हवेमध्ये जळतो त्यावेळेस आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो, हीट मिळते किंवा गॅस बाहेर पडतो, हे आपल्याला माहिती आहे. सो ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन मी वर्डच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकते? वर्डच्या फॉर्ममध्ये मी असं लिहिणार, कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन प्लस ऑक्सिजन रिॲक्टंट. हे ज्यावेळेस रिॲक्ट होतं त्यावेळेस मला आउटपुट काय मिळत आहे? मला मिळत आहे कार्बन डायऑक्साईड प्लस हीट. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस हीट सपोज. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. याला आपण काय बोलतो? वर्ड इक्वेशन. जनरली वर्ड इक्वेशन क्वेश्चन विचारले जात नाही, बट ते तुम्हाला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज वर्ड इक्वेशन? सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड एज वर्ड इक्वेशन. फक्त जे रिॲक्शन होते त्याला फक्त वर्डच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. रिॲक्टंट कोण होते ते रिॲक्टंटचे नाव लिहिले, त्याच्यामध्ये ॲडिशनचा साईन लिहिला, रिझल्ट काय मिळतोय तो रिझल्ट ॲरोने दाखवला. या साईडला जो तुम्हाला रिझल्ट मिळतोय ते नाव तुम्ही लिहिणार. तर ह्या रिप्रेझेंटेशनला आपण काय बोलतो? वर्ड इक्वेशन. ठीक आहे. वर्ड इक्वेशन. आता आपल्याला बघायचं आहे केमिकल इक्वेशन म्हणजे काय. सो हे जे वर्ड इक्वेशन आहे ह्या वर्ड इक्वेशनमध्ये हे जे आपण लिहिलेलं आहे ना, कार्बन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हीट, हे सगळे केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून जर मी रिप्रेझेंट केलं, हे सगळे नावं जर मी केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून रिप्रेझेंट केलं तर जे इक्वेशन मला मिळेल त्याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. त्याला आपण काय बोलतो? केमिकल इक्वेशन. म्हणजे काय? आता कार्बन आहे. ठीक आहे. सो इथे मी लिहिणार कार्बन C प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे काय? O2. ठीक आहे. हे दोघं रिॲक्ट झाले, त्याचा आउटपुट मला काय मिळालं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? CO2 प्लस हीट. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन झालं याला आपण बोलणार केमिकल इक्वेशन. इथे सफिशियंट ऑक्सिजन आपण लिहू. ज्यावेळेस सफिशियंट ऑक्सिजन असेल त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळतो. सो इथे सुद्धा C प्लस O2, सफिशियंट ऑक्सिजन असेल त्यावेळेस आपल्याला मिळणार CO2 प्लस हीट. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे ना याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. जसं मॅथ्समध्ये 2 + 3 = 5,
काय ॲड केल्यावर काय मिळतंय, काय ॲड करतो ते ह्या साईड लिहिलेलं, रिझल्ट ह्या साईडला लिहिलं, समोर इक्वल टूचं साईन दिलं. केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा कोण काम करतं, हे काम करत आहे, काय आउटपुट मिळतं हे मिळतं आहे. सो हे इकडे लिहिलं, हे इकडे लिहिलं आणि इक्वल टूच्या ऐवजी फक्त इथे ॲरो दाखवलेला आहे. सो हे झालं केमिकल इक्वेशन. ठीक आहे, परत एकदा बघूया आपण व्हॉट इज वर्ड इक्वेशन अँड केमिकल इक्वेशन. सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड एज वर्ड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन वर्ड्सचा यूज करून रिप्रेझेंट करणं, तर त्याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. एक्झाम्पल, त्यासाठी इथे एक छोटा एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. कॉपर सल्फेट म्हणजे काय, सल्फेट असेल तेव्हा SO4. कॉपर सल्फेट म्हणजे काय, CuSO4. याच्यामध्ये जर आपण झिंक टाकलं, ठीक आहे, आता हे AQ काय एस काय ते आपण लगेच बघणार आहोत. सो सध्या त्यावर फोकस नका करू, फक्त कॉपर सल्फेट, त्यामध्ये जर मी झिंक टाकलं, कॉपर सल्फेटचा कलर असतो ब्ल्यू, हे तुम्हाला माहिती असेल. कॉपर सल्फेटचा कलर असतो ब्ल्यू, त्यामध्ये जर मी झिंक टाकलं तर काय होतं, तिथे काहीतरी केमिकल रिॲक्शन होते. केमिकल रिॲक्शन आपल्याला प्रॉडक्ट मिळतो झिंक, ZnSO4, झिंक सल्फेट आणि कॉपर. आता ही रिॲक्शन काय आहे काय नाही ते आपण पुढे बघणार आहोत, बट ॲज ऑफ नो फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. झिंक सल्फेट आणि कॉपर आपल्याला मिळत आहे. ब्ल्यू कलरचं सोल्युशन होतं, तो कलरलेस होत आहे. ठीक आहे, कॉपर ब्राऊन कलर, ही रिॲक्शन आहे. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे, हे केमिकल रिॲक्शन आपण वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशनचा यूज करून कसं रिप्रेझेंट करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. काय काय आता यामध्ये बघा, हे रिॲक्ट होते, त्याच्यापासून हा प्रॉडक्ट मिळतोय, म्हणजे हे रिॲक्टंट आहे, हे प्रॉडक्ट आहे. रिॲक्टंट आहे, हे काम करत आहे, हे आपण लेफ्ट साईडला लिहिणार. हा प्रॉडक्ट आहे म्हणजे हा आपण राईट साईडला लिहिणार. सो वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण काय लिहिणार, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाणी असतं, वॉटर असतं, त्या सोल्युशनला आपण बोलतो ॲक्वियस. ठीक आहे, सो इथे AQ लिहिलेलं आहे, AQ म्हणजे ॲक्वियस. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट पूर्ण नाव लिहिलेलं आहे, CuSO4 लिहिलेलं नाही, कारण आपण वर्ड इक्वेशन बघत आहोत. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस याच्यामध्ये अजून आपण ॲड केले झिंक डस्ट, झिंकची डस्ट ॲड केली. रिझल्ट ॲरोने दाखवायचा, या साईडला काय असणार, आउटपुट आपल्याला काय मिळतं. सो आउटपुट इज ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. तर हे झालं वर्ड इक्वेशन. क्लिअर आहे. वर्ड इक्वेशन जे काम करत आहे त्यांची नावं लिहायचे प्लसच्या साईननी, त्यांना एक ॲरो दाखवायचा, जो रिझल्ट मिळतो तो राईट साईडला लिहायचा, त्यांच्यासुद्धा आपल्याला नावं लिहायची आहे, फॉर्म्युले लिहायचे नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण ह्या वर्ड इक्वेशनमध्ये सगळे फॉर्म्युले लिहू त्यावेळेस हे वर्ड इक्वेशन केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट होणार. सो व्हॉट इज केमिकल इक्वेशन? द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड एज केमिकल इक्वेशन. केमिकल रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन इन कंडेन्स फॉर्म म्हणजे थोडं शॉर्ट फॉर्ममध्ये असं आपण बोलू शकतो. कंडेन्स फॉर्ममध्ये म्हणजे थोडक्यामध्ये युझिंग केमिकल फॉर्म्युला. आपण काय यूज करतो? केमिकल फॉर्म्युला. तर हे जे रिप्रेझेंटेशन असतं दिस इज कॉल्ड एज केमिकल इक्वेशन. क्लिअर आहे केमिकल इक्वेशन म्हणजे काय? सो आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं वर्ड इक्वेशन, यालाच आपण जर केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला फक्त काय करावं लागणार आहे? त्याचे केमिकल फॉर्म्युले लिहावे लागणार आहे. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट काय आहे? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे काय? CuSO4. याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे? झिंक डस्ट. झिंक ॲड केलेलं आहे, प्लसचं साईन झिंक. रिझल्ट ॲरो दाखवले, या साईडला आउटपुट असणार आहे. ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. झिंक सल्फेट केमिकल फॉर्म्युला ZnSO4. सल्फेट असेल तर SO4 प्लस कॉपर आणि त्यानंतर आपल्याला मिळतं कॉपर. सो हे जे रिप्रेझेंटेशन झालं याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. ठीक आहे, समजलं? अगदी सिम्पल आहे. वर्ड इक्वेशन म्हणजे काय, केमिकल इक्वेशन म्हणजे काय? थोडक्यात वर्ड इक्वेशनमध्ये आपण फक्त नावं लिहितो. ठीक आहे, एखादी प्रोसेस होते ती प्रोसेस लांबलचक न लिहिता आपण फक्त त्याचं नावाचं यूज करून, प्लस साईनचं यूज करून, ॲरोचं यूज करून एक रिप्रेझेंटेशन करतो, त्याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. आणि त्यानंतर हे नावं जर आपण केमिकल फॉर्म्युलाने रिप्लेस केले ते जे इक्वेशन असतात त्याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. तर बेसिकली आपण केमिकल इक्वेशनचाच यूज करणार आहोत. वर्ड इक्वेशन आपल्याला जास्त काही लागणार नाहीये, केमिकल इक्वेशनचाच आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. देन आता यामध्ये बेसिकली काय होतं ह्या प्रोसेसमध्ये? द आयोनिक बॉन्ड इन रिॲक्टंट कॉपर सल्फेट ब्रेक्स. तर इथे ही जी प्रोसेस होते तर यामध्ये काय होतं? कॉपर सल्फेटमध्ये असणारा आयोनिक बॉन्ड ब्रेक होता अँड आयोनिक बॉन्ड इन द प्रॉडक्ट ZnSO4 इज फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन. आणि त्यानंतर ZnSO4 मध्ये बॉन्ड फॉर्म होता, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होता. हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर ॲज ऑफ ना एवढं समजलं. आपण काय काय बघितलं? सगळ्यात आधी आपण केमिकल चेंज फिजिकल चेंजमध्ये असणारा डिफरन्स बघितला. त्यानंतर केमिकल चेंजवर आपला फोकस आहे. केमिकल रिॲक्शनकडे आपण मूव्ह झालो. केमिकल रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट म्हणजे काय, रिॲक्टंट म्हणजे काय ते आपण बघितलं. केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण केमिकल इक्वेशन आणि वर्ड इक्वेशनचा कसा यूज करतो, त्याचा अर्थ काय आहे, त्याची डेफिनेशन काय ते सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे, केमिकल इक्वेशन तर आपल्याला समजलं, बट हे केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी काही रूल्स असतात. ठीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा काही नियम असतात, काही कन्व्हेन्शन्स असतात. तर हे रूल्स काय आहे ते आपल्याला बघायचे आहे.
शिवाय एखादा सपोज तुमच्याकडे एखादा केमिकल इक्वेशन आहे, मग हे केमिकल इक्वेशन एक्झॅक्टली कसं रीड करायचं किंवा त्याच्यामधून आपण अर्थ कसा काढायचा या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. सो नेक्स्ट टॉपिक इज कन्व्हेन्शन्स व्हाईल रायटिंग केमिकल इक्वेशन. ओके, सो केमिकल इक्वेशन म्हणजे काय लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. केमिकल इक्वेशन म्हणजे इथे काहीतरी लिहिलेलं असतं, इथे काहीतरी लिहिलेलं असतं, प्लस प्लसचे साईन असतं दोन्ही साईडला, एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट असतील तर, आणि त्याच्यामध्ये एक ॲरो असतो, हे तर आपल्याला माहिती आहे. सो फर्स्ट रूल अगदी बेसिक आहे की ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन लिहितो त्यावेळेस जनरली ही जी लेफ्ट साईड असते, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, तर लेफ्ट हँड साईडला आपण काय लिहितो, रिॲक्टंट. ऑब्व्हियस आहे, लेफ्ट हँड साईडला आपण रिॲक्टंट लिहिणार, ऑब्व्हियस गोष्टी आहे, बट त्यांनी जस्ट एक रूल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. सो लेफ्ट हँड साईडला नेहमी रिॲक्टंट्स असतात, राईट हँड साईडला नेहमी प्रॉडक्ट्स असतात. ठीक आहे, इवन 2 + 3 = 5, 2 + 3 = 5. यामध्ये प्रॉडक्ट काय किंवा एंड रिझल्ट काय, 5 आपण राईट साईडला लिहितो, 2 + 3 लेफ्ट साईडला लिहितो. त्याच पद्धतीने इथे सुद्धा रिॲक्टंट आपण नेहमी लेफ्ट हँड साईडला लिहितो, प्रॉडक्ट आपण राईट हँड साईडला लिहितो. ठीक आहे, दिस इज फर्स्ट रूल. जनरली रिॲक्टन्स आर रिटन ऑन लेफ्ट साईड अँड प्रॉडक्ट्स आर ऑन दी राईट साईड. जनरली वर्ड यूज केलेला आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, आता अजून तर तुमच्या सिलेबसमध्ये नाही, पण काही काही केमिकल रिॲक्शन खूप मोठ्या असतात. मग याच्यापासून हे मिळालं, याच्यापासून हे मिळालं, मग अशा रिॲक्शन त्या पुढे प्रोसीड होतात. त्यामुळे इथे जनरली वर्ड लिहिलेला आहे, जनरली रिॲक्टन्स आर रिटन ऑन लेफ्ट साईड अँड प्रॉडक्ट्स आर ऑन राईट साईड. ठीक आहे, समजलं. देन नेक्स्ट, ॲरो हेडिंग टुवर्ड्स प्रॉडक्ट. एक प्रॉडक्टच्या दिशेनं हेड करणारा ॲरो म्हणजे असा, बरोबर, प्रॉडक्टच्या दिशेला आहे हा ॲरो. सो अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स प्रॉडक्ट इज ड्रॉन विच शोज डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतं की याच्यापासून हे मिळतं आहे, म्हणून मग तो ॲरो इथे दाखवलेला आहे. फर्स्ट रूल समजला, रिॲक्टन्स आर ऑलवेज रिटन ऑन लेफ्ट साईड, प्रॉडक्ट्स आर ऑलवेज ऑन राईट साईड अँड वन ॲरो इज डायरेक्टेड टुवर्ड्स प्रॉडक्ट. प्रॉडक्टच्या दिशेला एक ॲरो इथे दाखवलेला असतो. दिस इज फर्स्ट रूल, सिम्पल आहे. सेकंड रूल, इफ द रिॲक्टन्स ऑफ प्रॉडक्ट्स आर 2 or more दे आर लिंक्ड विथ प्लस साईन इन बिटवीन देम. अगदी ऑब्व्हियस आहे, एकपेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, एकपेक्षा जास्त प्रॉडक्ट असतील तर आपण प्लस साईनचा यूज करतो. जसं आपण बघितलं C+O2, कार्बन आणि सफिशियंट ऑक्सिजन, 2 होते रिॲक्टंट. मग हे 2 रिॲक्टंट आपण असे लिहिले का C आणि O2 नाही, 2 रिॲक्टंट आहे म्हणून आपण इथे प्लसचं साईन दिलं. त्याच पद्धतीने प्रॉडक्ट आपल्याला मिळालं CO2 आणि लेट्स से हीट सुद्धा बाहेर पडते. सो हे सुद्धा 2 डिफरंट प्रॉडक्ट्स आहे, ते दाखवण्यासाठी आपण प्लस साईन दाखवलेलं आहे. 2 + 3 + 4 आपण जेवढे ॲड करतोय ते सगळे आपण प्लस प्लसने दाखवतो, बरोबर. राईट साईडला सुद्धा जर प्रॉडक्टमध्ये त्याच फॉर्ममध्ये असेल तर आपण ते प्लस प्लसनेच दाखवतो. सो ऑब्व्हियस आहे, इथे सुद्धा रिॲक्टंट एकपेक्षा जास्त असेल तर प्लस साईनने दाखवता, प्रॉडक्ट सुद्धा एकपेक्षा जास्त असेल तर प्लस साईनने दाखवता. तेच मी बोलते की अगदी ऑब्व्हियस गोष्टी आहे, फक्त त्यांनी रूल म्हणून दिलेला आहे. समजलं. सेकंड रूल, फर्स्ट रूल फक्त पोझिशनबद्दल आहे, रिॲक्टंट लेफ्टला, प्रॉडक्ट राईटला, आणि डायरेक्शन दाखवण्यासाठी किंवा केमिकल रिॲक्शन कशी होते हे दाखवण्यासाठी आपण एक ॲरो दाखवतो रिॲक्टंटकडून प्रॉडक्टकडे जाणार. दिस इज फर्स्ट रूल. सेकंड रूल की एकपेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असेल तर प्लस प्लस साईन आपण तिथे दाखवतो. दिस इज रूल नंबर 2. देन नेक्स्ट रूल, टू मेक केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टन्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. तर केमिकल रिॲक्शन जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनण्यासाठी, म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन आहे ती बघून आपल्याला अजून थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळावी, त्यासाठी काही सोयी केलेल्या असतात. त्यासाठी काय करता, फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टन्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. फिजिकल स्टेट सुद्धा रिॲक्टंटचे दाखवता. म्हणजे काय फिजिकल स्टेट म्हणजे काय, फिजिकल स्टेट सॉलिड लिक्विड गॅस, बरोबर. 3 स्टेट आपण ज्या म्हणतो, सॉलिड लिक्विड गॅस. सपोज रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये असेल, तर S फॉर सॉलिड आपण दाखवतो. ठीक आहे. रिॲक्टंट जर लिक्विड स्टेटमध्ये असेल, L फॉर लिक्विड. रिॲक्टंट जर गॅसेस स्टेटमध्ये असेल तर आपण G ने दाखवतो. ठीक आहे. आता इथे जर आपण हे एक्झाम्पल बघितलेलं, C+O2 कार्बन प्लस ऑक्सिजन, यामध्ये कार्बन जो आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये आहे, मग हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळावी. सो C आणि याच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये मी लिहिणार S, म्हणजे याचा अर्थ काय की कार्बन सॉलिड स्टेटमध्ये आहे, प्लस ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये आहे. सो इथे मी लिहिणार असं. तसंच एखादा जर रिॲक्टंट लिक्विड स्टेटमध्ये असतं तर मी काय केलं असतं, त्याच्या पुढे L लिहिलं असतं. सो याच्याने फायदा काय होतं की रिॲक्शन वाचतानाच आपल्याला समजते की अच्छा हे सॉलिड स्टेटमध्ये आहे, हे गॅसियस स्टेटमध्ये आहे, हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, म्हणजे इथे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे, समजते. सो दिस इज थर्ड रूल की आपण फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट सुद्धा शो करू शकतो. कसं दाखवणार, S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅस, आणि हे सगळं आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ओके. And when reactants and products are in the form of solution, physical states are written in bracket like S, L and G. Then up arrow for gas product, down arrow for precipitate. आता product side आपण कन्सिडर केली. product side ला सपोज एखादा गॅस मिळतो आपल्याला. ठीक आहे.
प्रॉडक्ट साईडला सपोज गॅस मिळतं, सपोज एक रिॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये ना लेट्स से ऑक्सिजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस बाहेर पडतोय, ठीक आहे, ऑक्सिजन गॅस जर बाहेर पडतोय मग हा गॅस आहे किंवा प्रॉडक्टमध्ये गॅस मिळालेला आपल्याला हे दाखवण्यासाठी आपण इथे एक असा ॲरो दाखवणार अप डायरेक्शनमध्ये, ठीक आहे. ऑब्वियस आहे गॅस आहे म्हणजे तो वरती जाणार आहे म्हणून ॲरो दाखवला असं. एखादी रिॲक्शन अशी असते की ज्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट मिळतात त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट असतं. प्रेसिपिटेटचा अर्थ समजतो. प्रेसिपिटेट म्हणजे रिॲक्शनहून आपल्याला असा काहीतरी सबस्टन्स, सॉलिड सबस्टन्स मिळतो की जो त्या लिक्विडमध्ये सोल्युबल नाही आहे, इनसोल्युबल सॉलिड असतो, त्याला आपण बोलतो प्रेसिपिटेट, ठीक आहे. जर प्रेसिपिटेट मिळत असेल तर तो आपण असं दाखवतो डाऊन ॲरोने. प्रेसिपिटेट आहे, सॉलिड आहे, लिक्विडमध्ये सॉलिड आहे म्हणजे सॉलिड कुठे जाणं, ऑब्व्हियसली खाली जाणं म्हणून प्रेसिपिटेटसाठी डाऊन ॲरो दाखवतो, ठीक आहे, समजतंय. सो हा आहे एक रूल. थर्ड, सो वेन रिॲक्टन्स, अजून यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. वेन रिॲक्टन्स आर प्रॉडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर. बऱ्याचदा रिॲक्टन प्रॉडक्ट हे वॉटरमध्ये असतं, वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. त्यावेळेस इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट, ॲक्वा म्हणजे काय वॉटर, सो ॲक्वियस स्टेटमध्ये असेल तर आपण काय करतो त्यावेळेस AQ असं ब्रॅकेटमध्ये लिहितो आफ्टर देअर फॉर्म्युला. जसं आपण याच्या आधीची रिॲक्शन बघितली कॉपर सल्फेट आणि झिंकची, आठवते कॉपर सल्फेट आणि झिंकची, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट CuSO4, त्याच्या पुढे आपण काय लिहिलं होतं, असं AQ लिहिलं होतं. याचा अर्थ काय, याचा अर्थ हे जे कॉपर सल्फेट आहे ना हे वॉटरमध्ये आहे, ठीक आहे, वॉटरमध्ये आहे म्हणजेच काय ॲक्वियस स्टेटमध्ये आहे. सो जेव्हा केव्हा असा AQ लिहिलेलं असेल तर लगेच आपल्याला समजलं पाहिजे की हे कॉपर सल्फेट वॉटरमध्ये आहे, ठीक आहे, समजला हा रूल. सो आपण परत एकदा रिवाइज करूया. पहिले दोन रूल तर अगदी ऑब्व्हियस आहे. थर्ड रूल आपण काय म्हणतो, थर्ड रूलमध्ये आपल्याला काय, थर्ड रूल कशाशी रिलेटेड आहे की ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन रीड करतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशी मिळू शकते, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण कसे दाखवू शकतो. रिॲक्टनचा विचार केला तर रिॲक्टनचे आपण स्टेट्स दाखवू शकतो, फिजिकल स्टेट दाखवू शकतो, S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड आणि G फॉर गॅस. हे आपण कसं लिहितो, ब्रॅकेटमध्ये लिहितो, राऊंड ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. प्रॉडक्ट साईडला जर विचार केला तर प्रॉडक्टमध्ये जर गॅस बाहेर पडत असेल, गॅस जर बाहेर पडतोय त्यामुळे अप ॲरो, प्रेसिपिटेट फॉर्म होते, प्रेसिपिटेट हे नेहमी तळाशी जाणार त्यामुळे डाऊन ॲरो. सो अप ॲरो असेल तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की अच्छा प्रॉडक्टमध्ये गॅस फॉर्म झालेला आहे. डाऊन ॲरो आहे म्हणजे काय, हा प्रेसिपिटेट आहे. प्लस ज्यावेळेस रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट हे एका ॲक्वियस स्टेटमध्ये असतं म्हणजे वॉटरमध्ये असतात त्यावेळेस ते प्रेझेंट करण्यासाठी आपण ब्रॅकेटमध्ये AQ हे दोन वर्ड्स वापरतो. समजला हा रूल. सो नेक्स्ट आता त्याचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आपण आता बघितलं ना फिजिकल स्टेट वगैरेचं, त्याचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तेच कॉपर सल्फेट प्लस झिंक देत आपल्याला झिंक सल्फेट प्लस कॉपर, जे आपण एक फिगर बघितली आहे ज्यामध्ये ब्ल्यू कलरचा लिक्विड होतं त्याच्यामध्ये आपण झिंक टाकलेलं, तीच रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा आपण स्टेटचा विचार करतो, इन्फॉर्मेशन अजून मिळावी आपल्याला केमिकल इक्वेशनमध्ये, त्यासाठी स्टेट आपण कशा लिहितो. त्यामध्ये बघितलं कॉपर सल्फेट वॉटरमध्ये होतं त्यामुळे इथे काय लिहिलं AQ. AQ म्हणजे काय, ॲक्वियस, ॲक्वा. ठीक आहे. देन झिंक सॉलिड होता, झिंक डस्ट होती, बरोबर. सो इथे असणार S. त्यानंतर प्रॉडक्टमध्ये मला मिळालेलं आहे अगेन झिंक सल्फेट इन वॉटर ओनली त्यामुळे ते ॲक्वा AQ आणि त्यानंतर कॉपर जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये. तर अशा पद्धतीने आपण स्टेटसुद्धा लिहितो. तर बघा आता आधीची रिॲक्शन आणि आत्ताची रिॲक्शन, आधीच्या रिॲक्शनमध्ये आपण फक्त असं लिहिलेलं CuSO4 प्लस Zn गिव्स अस ZnSO4 प्लस U. बट आता या ठिकाणी याच्या स्टेट्स दिलेल्या AQ S याच्यामुळे अजून इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, ठीक आहे. हा झाला रूल. देन नेक्स्ट, when heat is to be given from outside to bring about a reaction it is indicated as delta or heat above the arrow. काही रिॲक्शन अशा असतात ना की ज्याच्यामध्ये आपल्याला हीट सप्लाय करावी लागते, काही रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला हीट द्यावी लागते. जसं आपण हीट देतो मग ते आपल्याला कसं समजलं पाहिजे की आपण ह्या रिॲक्शनमध्ये हीट दिलेली, म्हणजे आपण रिॲक्शन वाचून आपल्याला कसं समजलं पाहिजे की ह्या रिॲक्शनमध्ये हीट प्रोव्हाइड केलेली आहे. तर ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, या साईडला रिॲक्टंट असतं, या साईडला प्रॉडक्ट असतं, इथे हा ॲरो असतो, बरोबर. या साईडला रिॲक्टंट असतं, या साईडला प्रॉडक्ट असतं, हा ॲरो असतो. सपोज या रिॲक्शनमध्ये ही केमिकल रिॲक्शन घडवण्यासाठी मला जर हीट सप्लाय करावी लागली तर ते कसं दाखवतो आपण, हा जो ॲरो आहे ना याच्यावरती असा एक ट्रँगल काढायचा, याला आपण बोलतो डेल्टा किंवा ट्रँगल बोला, असा एक ट्रँगल दाखवतो. किंवा काही ठिकाणी याच्या ट्रँगलऐवजी फक्त हीट लिहिलेलं असतं. सो याचा अर्थ काय, ही रिॲक्शन घडवण्यासाठी आपण एक्सटर्नली काहीतरी हीट सप्लाय केलेली आहे, हीट आपण दिलेली आहे. तर हीट ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपण डेल्टावर हीट असं लिहितो, ठीक आहे. आणि आता हे तर झालं आपण रिॲक्शन घडवण्यासाठी ज्यावेळेस हीट प्रोव्हाइड करतोय, रिॲक्शन घडवण्यासाठी हीट प्रोव्हाइड करतोय. असं पण होतं की ज्यावेळेस प्रोसेस होते प्रॉडक्ट फॉर्म होतं, तर प्रॉडक्ट फॉर्म होताना हीटसुद्धा बाहेर पडते.
हीटसुद्धा बाहेर पडते, मग त्यावेळेस आपण ती काय करतो, सपोज हीट जर बाहेर पडत असेल तर आपण फक्त ती प्लस हीट म्हणून प्रॉडक्ट साईडला लिहितो. सिम्पल आहे. ठीक आहे. सो एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हे आहे सॉलिड स्टेटमध्ये. ज्यावेळेस या कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली जाते, म्हणजे इथे आपण असा ड्रॉ करणार ट्रँगल. कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस हीट दिली जाते त्यावेळेस त्यापासून फॉर्म होतं CaO+CO2. ठीक आहे. इथे सुद्धा सॉलिड स्टेट दिलेले आहे. इथे आपण गॅससुद्धा लिहू शकतो किंवा ॲरोसुद्धा दाखवू शकतो. तर यामध्ये हीट प्रोव्हाइड आपण करतो म्हणून इथे एक ट्रँगल दाखवणार किंवा हीटसुद्धा लिहिलेलं असणार आहे. आणि एखाद्या प्रोसेसमध्ये जर हीट बाहेर पडत असेल, प्रॉडक्ट आहे त्यामुळे इथे प्लस हीट आपण दाखवू शकतो. ठीक आहे. समजला हीटचा पॉईंट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, स्पेशल कंडिशन्स, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट शोन अबव और बिलो ॲरो. काही रिॲक्शन अशा असतात ना की ज्याच्यामध्ये काही स्पेशल कंडिशन आपल्याला लिहाव्या लागतात. टेम्परेचर किती होतं, प्रेशर किती होतं, किंवा कॅटलिस्ट यूज केला का. कॅटलिस्ट म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत. सो कॅटलिस्ट म्हणजे काय, तुम्ही असं लक्षात ठेवा की एखादी प्रोसेस स्पीडअप करण्यासाठी, फास्ट करण्यासाठी एखादा जो एजंट असतो त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. एखादी केमिकल रिॲक्शन फास्ट करण्यासाठी जो एजंट एक्सटर्नली आपण ॲड करतो त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. ॲज ऑफ नो एवढं लक्षात ठेवा. सो प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, कॅटलिस्ट असेल, अशा काही कंडिशन असेल त्या कंडिशनसुद्धा आपण ॲरोच्या अबोव दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन असते व्हेजिटेबल ऑइलपासून वनस्पती घी बनवण्याची. व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 लिक्विड आहे, गॅस आहे. तर ही रिॲक्शन घडून आणण्यासाठी 600 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. 600 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. मग ही जी टेम्परेचरची इन्फॉर्मेशन आहे ती आपण ह्या ॲरोवर दाखवलेली आहे. प्लस A9 निकेलसुद्धा लागते, निकेल ॲज कॅटलिस्ट लागतं. सो ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपण दाखवलेली आहे. आणि त्यापासून प्रॉडक्ट मिळतो वनस्पती घी विच इज इन सॉलिड स्टेट. ठीक आहे. स्पेशल कंडिशन आपण ॲरोवर दाखवतो. अँड स्पेशल इन्फॉर्मेशन ऑन नेम्स ऑफ रिॲक्टंट प्रॉडक्ट्स लाईक डायल्यूट ऑर कॉन्सन्ट्रेटेड रिटर्न नियर रिॲक्टर. काही रिॲक्शन घडवताना आता बघा, जर सपोज आपण ॲसिडचा विचार केला, ॲसिड डायल्यूटसुद्धा असतात, कॉन्सन्ट्रेटेडसुद्धा असू शकतात. मग आपण एक्झॅक्टली कोणत्या टाईपचा ॲसिड यूज केलेला आहे ती इन्फॉर्मेशन आपण इथे हे जे रिॲक्टन्स आहे किंवा जर प्रॉडक्टमध्ये काही तसं असेल तिथे आपण मेन्शन करू शकतो. एक रिॲक्शन दिलेली आहे Cu+4HNO3 ॲक्वियस. आता हे 4 वगैरे काय ते आपल्याला नंतर समजेल. रिॲक्शन तुम्हाला ही पाठ करण्याची गरज नाही, फक्त समजून घ्या काय सांगते ते. सो कॉपर सल्फेट प्लस HNO3. आता यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HNO3 वापरलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे. तर ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. असं पण होऊ शकतं की याच्यावर जर मी डायल्यूट HNO3 वापरलं तर प्रॉडक्ट थोडेफार वेगळे असू शकतात. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड स्पेसिफिकली मेन्शन करायचं असेल तर आपण ते रिॲक्टंटच्या खाली लिहितो. त्याच पद्धतीने प्रॉडक्टमध्ये सुद्धा अशी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती प्रॉडक्टच्या खाली आपण लिहू शकतो. ते आहे बेसिक रूल्स ऑर बेसिक कन्व्हेन्शन्स. क्लिअर आहे. केमिकल इक्वेशन लिहिण्याचे रूल्स काय काय आपण परत एकदा रिवाइज करूया. केमिकल रिॲक्शन लिहिण्यासाठी सगळ्यात आधी केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, त्यामध्ये काय काय असतं. केमिकल रिॲक्शनमध्ये असतं रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. राईट. रिॲक्टंट असतं, प्रॉडक्ट असतं. रिॲक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन लेफ्ट साईड, प्रॉडक्ट्स आर ऑलवेज रिटन ऑन राईट साईड. आणि त्यानंतर ही प्रोसेसची डायरेक्शन दाखवण्यासाठी वी शो अँड ॲरो विच इज हेडिंग टुवर्ड्स प्रॉडक्ट. प्रॉडक्टच्या दिशेला एक आपण ॲरो दाखवतो. ठीक आहे. हा होता पहिला रूल. एकपेक्षा जास्त रिॲक्टन्स असतील तर आपण प्लस साईन दाखवतो. त्याच पद्धतीने एकपेक्षा जास्त प्रॉडक्ट असेल तरी सुद्धा आपण प्लस साईन दाखवतो. ठीक आहे. हा फर्स्ट रूल होता. हा सेकंड रूल होता. त्यानंतर आपण बघितलं की इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी, इक्वेशन अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी आपण काय यूज करतो, जे रिॲक्टन्स आहे त्याच्या फिजिकल स्टेटसुद्धा आपण मेन्शन करू शकतो. ह्या फिजिकल स्टेट आपण कशा लिहितो ब्रॅकेटमध्ये, S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड आणि G फॉर गॅसियस. ठीक आहे. इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी आपण ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्यानंतर प्रॉडक्ट साईडला जर गॅस बाहेर पडत असेल तो आपण अप ॲरोने दाखवतो. प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तो आपण तो डाऊन ॲरोने दाखवतो. गॅस अप ॲरो, प्रेसिपिटेट डाऊन ॲरो. प्लस रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट हे ॲक्वियस स्टेटमध्ये असेल, म्हणजे पाण्यामध्ये असेल, वॉटरमध्ये असतील तर ते दाखवण्यासाठी सपोज एखादा रिॲक्टंट आहे तो ॲक्वियस स्टेटमध्ये आहे, लेट्स से CuSO4 हा ॲक्वियस स्टेटमध्ये होता. मग हे कसं समजणार. सो त्यासाठी CuSO4च्या पुढे ब्रॅकेटमध्ये AQ लिहिता. AQ म्हणजे काय, ॲक्वा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलेलं की सपोज एखाद्या रिॲक्शनमध्ये आपण एक्सटर्नल किंवा बाहेरून हीट प्रोव्हाइड करतोय. मग हीट आपण प्रोव्हाइड केली हे कसं समजणार. रिॲक्शन ज्यावेळेस आपण रीड करू त्यावेळेस आपल्याला हीट दिलेले हे कसं समजणार. सो त्यासाठी काय करता, हा जो ॲरो असतो ना, या ॲरोच्या वरती असा डेल्टा किंवा ट्रँगल ड्रॉ करता किंवा काही ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला हीट असं लिहिलेलं सुद्धा मिळेल. ओके. त्याच पद्धतीने जर प्रॉडक्ट साईडला जर हीट बाहेर पडत असेल तर आपण काय करतो, ती हीट फक्त प्लस हीट म्हणून दाखवतो, बॉडमध्ये मेन्शन करतो. ठीक आहे. ओके.
आणि त्यानंतर आपण बघितलेलं की काही जर स्पेशल कंडिशन असतील म्हणजे टेम्परेचर, प्रेशर किंवा काही कॅटलिस्ट वगैरे यूज केलेले ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपण ॲरोवरती लिहितो. ते इन्फॉर्मेशन आपण कुठे लिहितो? ॲरोवरती लिहितो. जसे ते टेम्परेचर दाखवलेलं आहे ॲरोवरती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लिहितो. प्लस याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर आपल्याला रिॲक्टंट प्रॉडक्टची काही स्पेशल इन्फॉर्मेशन असेल म्हणजे डायल्यूट आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, ते सुद्धा आपण त्याच्या नावाजवळ लिहू शकतो. नियर रिॲक्टंट जसे इथे लिहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट असतं तर डायल्यूट लिहिलेलं असतं. त्याच पद्धतीने ते प्रॉडक्टमध्ये सुद्धा जशी काही इन्फॉर्मेशन असेल तर आपण त्याच्या नावाजवळ ते लिहू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? सो हे होतं अबाउट रूल्स आपण काय फॉलो करू शकतो टू राईट अ केमिकल इक्वेशन. आणि त्यानंतर एक छोटासा एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. जस्ट आपण डिस्कस करूया एक्सपेरिमेंट काय. तर एक्सपेरिमेंटमध्ये सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन दाखवलेली आहे. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन दाखवलेली आहे. एक एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलं की एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घ्यायचं आणि त्यानंतर एक छोटीशी टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन घ्यायचं. त्यानंतर हे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन अलगदपणे या फ्लास्कमध्ये असं सोडायचं. काही एखादी दोरी वगैरे त्याला बांधायची, त्याच्यामध्ये सोडायचं आणि त्याचं आधी वेट करून घ्यायचं. जसं यांनी एक्सपेरिमेंट करताना आधी वेट केलं. हे सगळ्याचं वेट आला 300.23 ग्राम. वेट करून घेतलं. त्यानंतर काय करायचं, हे उचलायचं आणि हे टेस्ट ट्यूब याच्यामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला इथे पॅक करायचं. ठीक आहे, पॅक करायचं. त्यानंतर त्याचं वेट करायचं. त्यानंतर ते फ्लास्क उचलायचा. आता आपल्याला काय करायचं, रिॲक्शन घडवायची आहे. हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे. दोन्ही सिल्वर नायट्रेट सोल्युशन, सोडियम क्लोराईड सोल्युशन अजून सेपरेट आहे. आपल्याला रिॲक्शन घडवायची आहे म्हणजे ते मिक्स केलं पाहिजे. सो काय करायचं, हे असं होल्ड करायचं, टिल्ट करायचं, जेणेकरून हे दोन्ही सोल्युशन रिॲक्ट होतील. इथे काहीतरी केमिकल रिॲक्शन होईल. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक कलरलेस असं सोल्युशन इथे बनत आहे. ठीक आहे, कलरलेस सोल्युशन बनते म्हणजेच काय, सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट हे रिॲक्ट होत आहे, त्याच्यापासून एक काहीतरी प्रॉडक्ट फॉर्म होते, असं कलरलेस सोल्युशन मिळते. प्लस लगेच ही रिॲक्शन झाल्यानंतर परत वेट केलेलं आहे, ते वेटसुद्धा नोट केलेलं आहे. सो हा एक एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे. सो आपण जस्ट बघूया काय सांगितलं प्रोसिजर. एक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क, या कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराईड सोल्युशन घेतलं आहे. प्लस सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब, सस्पेंड इट इनसाइड द फ्लास्क अँड सील विथ कॉर्क. सिल्वर नायट्रेट टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं, याच्यामध्ये टाकलं आणि इथून फिट केलेलं आहे कॉर्कने. वेट द कोनिकल फ्लास्क सेटअप, या सेटअपचं पूर्ण वेट केलेलं आहे. टिल टू मिक्स बोथ सोल्युशन, दोन्ही सोल्युशन मिक्स करायचं, टिल्ट केलं जेणेकरून दोन्ही सोल्युशन मिक्स होतील. वेट द कोनिकल फ्लास्क, इथे रिॲक्शन होणार, त्याच्यानंतर कोनिकल फ्लास्कचं वेट केलेलं आहे. सो याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन काय बघणार आहोत, अ व्हाईट इनसोल्युबल सबस्टन्सेस फॉर्म. व्हाईट, इथे हे लिक्विडचा कलर व्हाईट झालेला म्हणजे काहीतरी व्हाईट प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे. अँड नो चेंज इन वेट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज प्रूव्ड. ज्यावेळेस रिॲक्शन होणार होती त्यावेळेसचं वेट आणि रिॲक्शन झाल्यानंतरचं वेट एक्झॅक्टली सेम आहे. याचा अर्थ काय की रिॲक्टंटचं वेट आणि प्रॉडक्टचं वेट सारखंच आहे. म्हणजेच काय, इथे कॉन्झर्वेशन ऑफ मासचा लॉ फॉलो झालेला आहे, रूल फॉलो झालेला आहे. कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे काय, आपण बोलतो की मास आपण क्रिएट पण करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. तोच रूल इथे फॉलो झालेला आहे. म्हणजे प्रोसेस होण्याच्या आधीचं मास, प्रोसेस झाल्यानंतरचं मास एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे मास कुठेच लूज झालेलं नाही किंवा ॲडसुद्धा झालेलं नाही आहे. हे आपण कन्क्लुजन काढू शकतो. आणि त्याच्यासाठी इक्वेशन्स बघायचे आपल्याला. एक दिलेलं आहे वर्ड इक्वेशन, एक आहे केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन म्हणजे आपण काय लिहितो, काय काय रिॲक्टंट होते त्याचे नावं लिहितो, प्लस साईननी ॲरो लिहितो, प्रॉडक्टचे नावं प्लस साईननी दाखवतो. कोण कोण रिॲक्ट केलं, सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट. सो सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड हे रिॲक्ट केले, रिॲक्टंट होते. रिझल्ट काय मिळाला ते आपण दाखवतो ॲरोच्या ह्या साईडला. रिझल्ट मिळतो सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. ही एक रिॲक्शन होते ज्याच्यामध्ये आपलं सिल्वर क्लोराईड मिळतं आणि सोडियम नायट्रेट मिळतं. सो केमिकल इक्वेशन, सिल्वर नायट्रेट AgNO3, सिल्वर नायट्रेट AgNO3 प्लस NaCl, सोडियम क्लोराईड सॉल्ट NaCl. रिॲक्शन सिल्वर क्लोराईड AgCl, सिल्वर क्लोराईड आय थिंक तुम्हाला हे सगळे नावं माहिती असतील, प्लस सोडियम नायट्रेट NaNO3, नायट्रेट NO3. ठीक आहे, ही आपण रिॲक्शन इथे लिहिलेली आहे किंवा केमिकल इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. यामध्ये आपण सगळे रूल फॉलो केले आहे बघा. AgNO3 जे रिॲक्टंट होते ते आपण लेफ्ट साईडला लिहिले, प्रॉडक्ट राईट साईडला लिहिलेलं आहे, मध्ये प्लस साईन दिलेला आहे, फिजिकल स्टेटसुद्धा लिहिलेली आहे. हे सोल्युशन होतं वॉटरमध्ये म्हणून इथे AQ लिहिलेलं आहे. त्यानंतर NaCl सुद्धा ॲक्वियस स्टेटमध्ये होतं, इथे सुद्धा AQ लिहिलेलं आहे. त्यापासून मिळालं AgCl हा व्हाईट प्रेसिपिटेट आहे, तो आपण असं सुद्धा दाखवू शकतो. आपण बघितलं प्रॉडक्टमध्ये जर प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तर आपण डाऊन ॲरोन दाखवतो, आपण AgCl असं सुद्धा दाखवू शकतो. आणि त्यानंतर NaNO3 ॲक्वियस सोल्युशन मिळत आहे. दॅट्स इट. तर एक जस्ट एक्सपेरिमेंट दिलेला होता म्हणून तो आपण डिस्कस केला.
तर हे होतं आपल्या केमिकल इक्वेशनबद्दलची सगळी एक बेसिक अंडरस्टँडिंग.